आले इथल्या पवित्रता मर्यादा याचा भान ठेवा. देवाचं मंदिर आहे, देवाची जागा आहे, तर काही हेडवाकड करू नका. गड एक्झॅक्ट इथून दिसत्या ठिकाणी ना पण नाही करू शकतो बघू आपण रे. पण दमलो पाठीमागे एक मंदिर, मोर वगैरे ना कान देऊन मन लावून. नमस्कार मित्रांनो, तर मी आत्ता अशा ठिकाणी ना तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. जर नगरचे असाल, नगरकर असाल तर तुम्ही तर नक्की यायला पाहिजे. तो माझ्या पाठीमागे बघू शकता, तो आहे गोरक्षनाथ गड. पण जिथं मी आत्ता उभा आहे ते ठिकाण बऱ्यापैकी कोणालाच माहीत नाही. हे जे पत्र्याचं शेड दिसतंय ते गणपतीचं मंदिर आहे आणि ह्या डोंगराचं नाव आहे पंचवटी का पंचमुखी, सॉरी मी विसरलो, तर थंबनेल वगैरे मध्ये टाकीन बरोबर मी. पंचमुखी पिल्याचा डोंगर आमच्या इथल्या ग्रामीण भागात, म्हणजे लोकल जे आम्ही लोकल आहे ना, तर लोकलाईजमध्येला पिल्याचा डोंगर असे म्हणून म्हणतात. आणि बऱ्यापैकीला पंचमुखी महादेव असं काहीतरी मंदिर म्हणतात. तर आता मी इथं आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता इकडे वडाचं झाड वगैरे, आणि इकडे पाठीमागे एक मंदिर आहे, ते महादेवाचं मंदिर आहे. मी इथं आलेलो आहे बऱ्याच वेळा, पण आत्ता व्हिडिओ करतोय मी जस्ट. तर मी आता जातोय तिथं, बघू आपण कोण आहे कोण नाही. जरा झाडा विडा घालून जावं लागतं. झाडं वगैरे भरपूर लावलेली आहे इथं. आणि हे महादेवाचं मंदिर इथं बनवलेलं आहे. तर आत्ता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ. मी सँडल वगैरे काढतो. पण भारी मंदिर आहे असं इथं, काही विषय नाही. मिनिट, मंदिरात जाऊ आपण आता. हो, इथं शाळेत कोणतरी येतं असं रोज पूजा वगैरे करायला. पैसे आहे का दानपेटी टाकायला? थोडं काय माझ्याकडे दानपेटीत थोडे टाकतो तुम्ही. तर आता आपण, हे मंदिर बंद आहे आता सध्या. उघडता आलं तर उघडूचा प्रयत्न करू. जातो आतमध्ये. लय म्हणजे लय छोटी जागा आहे, एकदम छोटी अशी जागा आहे. तिथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे. तर चला मी येतो, पूजा बिजा करून. छोटे असे मंदिर आहे. आता मंदिर हे दिसतंय समोर आहे महादेवाची मूर्त, विठ्ठल रुक्माई, आणि त्यांचं मंदिर आहे. खूप छोटी जागा आहे. बघितलं किती छोटं आहे. मी आता गेट बंद करतो. कोणी आतमध्ये म्हणजे खराब वगैरे होऊ नये म्हणून, काही कुत्रं मांजर वगैरे आतमध्ये जाऊन खराब वगैरे करू नये म्हणून ते आपण गेट वगैरे लावलेलं बरं. माईक वगैरे इथं भरपूर आहे. रोजची स्वच्छता पण होते इथं बऱ्यापैकी चांगली. आणि चांगलं मंदिर, मस्त व्ह्यू आहे. पाऊस जर असता थोडा आला ना, एक नंबर व्ह्यू का, भारी एकदम मंदिर. थोडं आणखी तुम्हाला आसपासचं दाखवतो मी. इथलं झाडं बिडं, नळाला पाणी चालू आहे का? नळाला पाणी नाही चालू, पण चांगलं आहे. सँडल घालतो मी. मंदिराला गेट दरवाजा आहे का, दरवाजे घेऊन लोटून दरवाजा आपण आलो तर उघडा होता म्हणतच होता. तर आपण घेऊ लावून. कशाला उगं काही कुत्रा वगैरे आतमध्ये गेलं, पक्षी प्राणी जनावर काही हे करते नेड्यावानी. आणि हे पाहू शकता तुम्ही आता नजारा. हे छोटंसं मंदिर, हे छोटंसं मंदिर आहे. हे छोटंसं मंदिर, आणि तिकडं एक बघा व्ह्यू पॉईंट, तिकडून एक आहे. मी जेव्हा सुरुवातीला ब्लॉगिंग करायचो ना 2019-18 मध्ये, त्यावेळेस मी आलो होतो. पण काही कारणानिमित्त मी ते व्हिडिओज वगैरे डिलीट करून टाकले. पण ह्या सुरुवातीला मंदिराचा मी व्हिडिओ अपलोड केला होता. बऱ्यापैकी व्ह्यूज वगैरे केले होते. आणि एक चांगलं ठिकाण, म्हणजे पर्यटन ठिकाण पण होऊ शकते.
आणि चांगलं होऊ शकतं. एक पंचमुखी महादेव मंदिर माझं एक वांबरी देरे आपल्या 2-3 गावाचे मिळून रोजचे जरी पर्यटक वगैरे मुलं वगैरे जरी आले ना आणि जरा इथं फोटोज व्हिडिओज वगैरे काढून टाकले ना, एक प्रसिद्धी म्हणून ह्या जागेला येऊ शकते. सुरुवातीला मी आलो होतो 2018-19 मध्येच मी आलो होतो. व्हिडिओज वगैरे करून मी सोशल मीडियावर टाकले होते, पण ते मी काही कारणामुळे माझ्याच वैयक्तिक मी माझ्या हाताने ते डिलीट केले होते. आता तुम्हाला इकडं बघा काय हिरवं झाडं वगैरे काय मस्त लोकेशन केलेलं आहे. हे गोरक्षनाथ गड तिथं तर आपण म्हणजे नगरचे असाल तर नगरकर प्रत्येक नगरचा माणूस तिथं येतोच. इथं चप्पल काढतो मी. इथं बसायला जागा वगैरे बाकडं वगैरे टाकून मस्त केलेलं आहे. आणि हे मंदिर हो आता म्हणलं मी आता थोडं वरती आलोय. चढ वाटत नसेल तुम्हाला, पण हे चढावर आहे मंदिर असं वरती याच्यावर आहे. कोल्हा वगैरे काय कुत्रे नाही सगळं बिबट्या वगैरे करायचा कार्यक्रम देवापाशी आलेलो आहे मी. एक मिनिट दर्शन वगैरे कॅमेरा ठेवतो मस्तपैकी. महादेवाची छोटी पिंड आहे इथं. महादेव महादेवाची छोटी पिंड आहे. मी दर्शन वगैरे केले. हे महादेवाची पिंड. काही देवा चुकलं तर माफ कर. आपण काही चूक होऊन नाही दिली. आपण आपल्या मंदिर मनाने आलेलो आहे. आणि हे नजारा मी तर पाऊस पडला ना नक्की येत असतो. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी नाही काय ज्यावेळेस आलतो ना तेव्हा इथं काही झाडं म्हणजे एवढे काही येत नव्हते राहत. पोल पण लाईट पण लावते बरं की वरती. उन्हाळा हिवाळा पावसाळा असला ना वरती लाईट पण लावितात. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने थोडा शूट वगैरे दाखवतो. हा आहे गोरक्षनाथगड. हा आहे पंचमुखी महादेव मंदिर. इथं एक छोटी महादेवाची पिंड. इकडं मस्त असा निसर्गरम्य वातावरण, काहीच विषय नाही. इथं मस्तपैकी बाकडं वगैरे बसायला एक मस्त व्ह्यू होऊ शकतो. काही एकदम मस्त असं तयारी लोकेशन. आणि झाडं वगैरे भरपूर लावलेले आहे इथं. मग थोडं दाखवतो मी आणखी. थोडं पुढं जाऊ आपण. इकडं शेती वगैरे केलेली इकडं इकडं साईडला. पलीकडं पाठीमागच्या बाजून तिकडून ना शेती वगैरे पण आहे. म्हणजे इकडं ते बघू शकतो तुम्ही. तिकडं शेती वगैरे आपलं गोरक्षनाथगड. आणि चाललोय आता. मस्त आहे बरं का पण लोकेशन असं. मी बिना चपलातच चाललोय आता. आपण थोडं जाऊ पुढं आणखी. तिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत शक्यतो थोडा आनंद घेऊ. इकडे हे पहा इतकं. आणि हा बळण थोडं ऊन आहे. आत्ता नॉर्मल ऊन आलं इथं मी आलो ना. मित्रांनो आत्ता मी या जागेवर बसलोय ना, ती जागा तुम्ही गेस करून दाखवा. माझ्या पाठीमागं तो आहे गोरक्षनाथगड. आणि मी आत्ता बसलोय वांबोरी देरे रोडमधल्या देरेवरच्या पंचमुखी महादेव मंदिर. आमच्या ग्रामीण लोकल इथं पिल्ल्याचा डोंगर म्हणून असे ओळखले आहेत पंचमुखी महादेव मंदिर. इथं मी असं बसलेलो आहे. एक नंबर व्ह्यू, एक नंबर निसर्ग वातावरण. काही डिस्टर्ब करण्याचा काही विषय नाही. भारी एकदम मस्त असं फील येऊ राहिलंय. काहीच विषय नाही. इतकं भारी ना काही नाही. फक्त थोडा पाऊस चालू आहे पाहिजे माझा. पाऊस जर चालू असता ना एक नंबर व्ह्यू असता. पुढच्या वेळेस मी सांगतो पाऊस असला ना मी 100% येणार इथं. आता भारी वाटतंय पण मस्त आहे. असं काही विषय नाही काही नाही. भारी वातावरण, भारी नेचर, निसर्ग निरम्य वातावरणात एकदम मस्त सगळं काही व्यवस्थित. तुम्ही पण जर कधी येत असलं तर या ठिकाणी या, व्हिजिट मारा. फक्त आले इथल्या पवित्रता मर्यादा याचा भान ठेवा. देवाचं मंदिर आहे, देवाची जागा आहे, तर काही हेडवाकड करू नका. आणि नीटनाटक या देवाचा आशीर्वाद घ्या, देवाच्या पाया पाडा आणि आपले नीटनाटक घरी जा. फोटो वगैरे काढा निसर्गाच्याच ठिकाणी. पण एक पवित्रता म्हणतात ना असं, देवाची ती मर्यादा ती जपा फक्त. बाकी काहीच म्हणणं नाही माझं. यायचं असेल बिंदास पण या.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक वगैरे टाकीन, तिथे या मस्तपैकी बघा वगैरे. फक्त अशा ठिकाणी आत येताना जरा हे बघितलं पाहिजे, फक्त मान मर्यादा ठेवल्या पाहिजे, बाकी काय विषय नाही. आणि एक भारी असं ठिकाण मस्त आहे, काहीच विषय नाही, भारी एकदम मस्त ठिकाणी. तुम्ही अभ्यास करायला कविता पुस्तक वगैरे काय लिहायचं असेल ते इथं येऊन लिहू शकता ना. आणि बाहेर काय जाण्याची गरज आहे, आपल्या इथंच आपण एक नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायचं मग बाहेर जायचं इथलंच की. आपण मी काय म्हणतो आता तुम्हाला दाखवणार ना, मी इथून पुढं मी तुम्हाला दाखवणार ना आपलं लोकल भागातलं, जे ग्रामीण भागातलं आहे ना तेच दाखवणार. असा कंटेंट माझा येणार ना तुम्हाला. फक्त मी जे ग्रामीण भागातलं काही नवीन असे ठिकाणं आहे, ज्या जागा आहे एक्सप्लोअर करण्यासारखं ठिकाण आहे, प्रसिद्ध, आपण त्याला प्रसिद्धी आणण्याचा नक्की प्रयत्न करू. आता हे पंचमुखी महादेव मंदिर झालं देरे वांबोरी रोडवरचं. पुढचं काय करायचं तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. पण अशा आपण नवीन नवीन ठिकाणं, नवीन नवीन जागा असे एक्सप्लोअर करू, नवीन नवीन ठिकाणं आणू. आणि एक आपला ग्रामीण भागाला, लोकल भागाला प्रसिद्धी आणण्याचं ठिकाण करू. नगर शहरी भागातले तर आहे इन्फ्लुएन्सर, सगळी भागात व्हिडिओग्राफर इन्फ्लुएन्सर म्हणतात ना, ते व्हिडिओ क्रिएटर्स, ते त्यांच्या शहराला करता प्रमोट. मी आपला ग्रामीण भागचा आहे, ग्रामीण भागाला प्रमोट करणार. ग्रामीण भाग मोठा करायचा आपल्याला. आपल्या देरे वांबोरी रोडमधलं पंचमुखी महादेव मंदिर आहे. आता आपण इथं तुम्ही व्हिजिट मारा, नक्की या. आणि पाहू शकता तुम्ही किती म्हणजे सुंदर मंदिर आहे. काय हरकत नाही. बाकडं वगैरे ठेवायला बसेल, इकडं 1 2 3 4 5 6 बाकडं, पुढं 2 4 बाकडे, काय भारी ठिकाण आहे ना. इथं या ना तुम्ही, बसा. चला आता पुढं जाऊ, थोडं तुम्हाला आणखीन दाखवतो तुम्ही एक्सप्लोर. इकडं नाही माहीत काहीच नाही, पण तिकडं आपण भविष्यात वाटलंच ना तुम्हाला दाखवतो. तिथं एक मंदिर आहे, वारा असं शांत चाललेला आहे ना. थोडं आपण हे निवांत फ्रेश वगैरे, कविता वगैरे काय लिहित असेल तर तुम्ही इथं येऊन लिहू शकता ना. मुलांचा अभ्यास वगैरे इतका भारी होऊ शकतो इथं. निपा ना बाकडं वगैरे, पाण्यास टाकीत पाणी आहे ना. काटा गेला पाहिजे पाण्यास टाकी वगैरे इथं. टाकी भरपूर मोठी बरं का, पाणी वगैरे असणारी. येतं पाणी नाही चालू, पण बघा पाणी वगैरे व्यवस्थित आहे. टाकी काही नाही. तिकडं पाण्याचं तिथं मोठं दिसू राहील तिकडं. ते पाण्याचं तिकडं तळं वगैरे, इकडे हे मंदिर असं आहे. आणि महादेवाचं मंदिर वगैरे, काय भारी व्ह्यूज आहे, काय भारी लोकेशन आहे. असं आहे ना, इतकं भारी मंदिर म्हणजे आपल्या इकडं कधी बघायला भेटला का आपल्याला. आपल्या इथं असून आपल्याला माहीत नाही. बऱ्याचपैकी सांगतो मी, ह्या बऱ्यापैकी नगरच्या बऱ्याच माहीत नसतं इथं हे मंदिर असं आहे. आणि इकडं हा असं होतं आहे. आपण थोडं आणखी तिकडं जातो, मी मला दाखवतो. मावशी गेलो होतो, पण तिकडे काय पाय चप्पल नव्हती, आता घातली. आता थोडं आणखी पुढं जाऊ, आपण थोडं आणखी एक्सप्लोअर करू. आज काय मी एक्सप्लोअरवर चालू आहे तुम्हाला. त्याचं नाव पंचमुखी महादेव मंदिर, ग्रामीण भागात. हे झाडं लावले आहेत बरं का, हे झाडं लावलेत इथं. म्हणजे हे झाडं नव्हतेच वाटते मला, कारण लगेच कळतं ऑटोमॅटिक झाड उगलेलं आणि लावलेलं, या दोघांमध्ये भरपूर असा फरक. हे झाडं लावलेली आमच्या देवाच्या मंदिरात आलो. गाडी कोण नेते. इकडं पण मेंढ्याचं वाली आणि वगैरे. तिकडं आपण ह्या डोंगरावर जाऊ छोट्या. हे बघा ना, काय मस्त आहे इथं. इकडं मेंढ्यावाले, इकडं हरिण वगैरे भेटलेत बघा. हरिण वगैरे भेटलं मस्त पाहिजे. हरिणच्या नावाचा बिबणे होता फक्त खाटू काटा काट. फक्त येताना येतं जरा तुझं पुण्या भाऊ, काट्याचं लय भेव. आणि इकडे आता मी व्हिडिओ टाकतो सोशल मीडियावर, अशा ठिकाणी शक्यतो मुलं मुली लफडे लुफडे काही आहे अशा देवाच्या ठिकाणी तर येऊ नका भाऊ. कुठं तिथं येतं
पण अशा ठिकाणी द्यावं माझ्या काही येऊन काय बसणे वगैरे एखादं हे काय बरोबर नाही. इथं कसं एकटा निवांते आणि भारी मस्त वाटतं. नाही तर काय ते यायचं बसायचं आणि ते वेगळे इकडे वाकडे चाळे वगैरे करायचं ते काय आपल्याला पटत नाही. हे पहा इकडं शेती, इकडं थोडी शेती बरं का. हो तर म्हणजे येतेच वाटतं कोणतरी. हे पहा शेवाळ वगैरे कसं आहे. इकून जाऊ आपण थोडं इकून जाऊ आपण. हो डोंगरची काळी मैना म्हणतात का नाही तेच झाडे वाटतं. हो काय झाडे काय आम्ही इकडं पहा. मी थोडं पाऊस वगैरे झाला ना परत येईन एकदा इकडं. मी आता उगा आपलं आलो. हे बघा काय मस्त असं ठिकाणी यार. खरंच ना नाही कधी बघितलं नव्हतं मी. इतकं भारी इतकं म्हणजे मस्त आहे ना. अरे आलो कुठून होतो मी. वरती टॉप लावलं आहे मी थेट. इकडं बघा ना तुम्ही काय भारी काय मस्त आहे. हे पहा तिकडं पहा मोर वगैरे वरडताना आवाज येते बरं की. नीट जरी असं ऐकलं ना कान देऊन मन लावून तर असं मस्त आवाज येतोय. आपण जाता टॉपवरती. टॉपला वारा नाही थोडासा वारा वगैरे जर आला ना भारी वाटत. पण मित्रांनो तुला सांगू पुढच्या वेळेस पाऊस जर पडला ना मी तर येत असतो. काहीच नाही वेळ लागत. मित्रांनो थोडं दाखवतो एक्झॅक्ट तो गोरक्षनाथ गड. तो गोरक्षनाथ गड तर एक्झॅक्ट इथून दिसतोय पूर्णपणे. इथून पण त्याचे दर्शन होतात मंदिराचे. भारी पण मस्त आहे एकदम मस्त असं. ते पाहते गड असं एकदम भारी वाटतं. तिकडं ते मेंढ्यावाले तिकडं मेंढ्यांचा आवाज येतो ते त्या डोंगरावर तिकडं बसलेले दिसतात. आणि तिकडं जायला काय म्हणले काटाळा. कुत्र्याच पिल्लू कुत्रे बरं का ते. नाही तर कसं आहे एखादं आलं ना घाबरून काय म्हणून काय नाही. कुत्र्याचं पिल्लू आहे ते. मंदिरात आलोय मी. डोंगर चढलो वगैरे पण दमलो तर इथल्या तिथं फिरलो. पण दमलो चांगलाच बरं का. मी झाड झटून जावं लागतं आणि वायरी वगैरे थोड्या अशा जपून. कसं आहे बसायचा करंट व्हायचा विषय. हे वडाचं झाड इथं पाठीमागं मस्त गार सावली. हो महादेवाची पिंड. मी 2 मिनिटं असं घाबरलोच बरं का. पण हे पिंडाला बघून साप दिसल्यावर झालं म्हणजे वडाचं झाड आहे. वडा झाडाखाली महादेवाची पिंड आहे. आणि बऱ्यापैकी तर आपण एक थोडं दर्शन घेऊ. मला बऱ्यापैकी नाही का महादेवाचे मंदिर बऱ्या म्हणजे महादेवाचे पिंड भरपूर अशा दिसल्यात बरं का. भरपूर अशा महादेवाचे पिंड दिसलेले आहे. काय म्हणजे एकदम मस्त आहे ना ठिकाण. काहीच नाही. आता वारा सुटला आहे. याला पाणी बॉटल वगैरे घेऊन यावं लागत होतं राव. फक्त ताण ताशी भरपूर लागली. पाणी प्यायची इच्छा भरपूर होती. पाणीच नाही इथं. कोणतं तरी पाणी भेटलं मला प्यायला विहिरीचं म्हणा. पण मीच नाही इथं प्यायला. पाणी लई पिईल मी. तर आणखीन तुम्हाला एक्सप्लोर हो आपण थोडं आलो इथं फिरायचं मस्तपैकी. काहीतरी दाखवायचं काहीतरी करायचं. चला बघा आता हे मंदिर इकडे एक म्हणजे मंदिरच आहे. इथं 2 बाकडे या ना तुम्ही. इथं प्रसिद्ध करा ना आपल्या ठिकाण.
कुठं बाहेर पळता, कुठं कोकण आणि कुठं काय आणि कुठं काय. आपलं लोकलच लय भारी कोकण आहे, हेच नगरच आपलं कोकण एक प्रकारचं. आपली तर माहीत नाही आपल्या नगरचे इन्फ्लुएन्सर काय दाखवितात काय नाही. असं काहीतरी प्रसिद्ध करायचं, नवीन जागा आणायची, प्रसिद्ध करायचं, ते सोडून आणि दुसरंच बघत येत इकडं हे बघा ते बघा असं तसं. हे पहा आता मी जातो तुम्हाला. आणि हा मित्रांनो, सुरुवातीला आपण इथं एंट्री मारतो ना, इथं हे पत्र्याचं शेड, म्हणजे असं पत्र्याचं शेड नाही आहे, इथं गणपतीचं छोटं मंदिर आहे, गणपतीची मूर्ती वगैरे आतमध्ये. मी आले ते सांगायचं तुम्हाला वाटलं विसरलो आहे, सांगितलं का नाही काय माहीत, पण तुम्हाला परत सांगतो. इथं गणपतीचं मंदिर आहे. सुरुवातीला तुम्ही एंट्री इकून असं गेट इकून आली, पाठीमागून इकून रोड आहे, इकून पाठीमागून रोड आले, गाडी इथपर्यंत येते. मी स्प्लेंडरवर आलो आहे, गाडी इथपर्यंत येते. आणि पाठीमागं मंदिर आहे. मी आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले गणपती बाप्पा. जातो आता परत येईन. पण तुमची इथं गणपती मला बऱ्यापैकी काय वाटतंय, इथं नाही कशी म्हणजे काळजी घेणार आहे, भरपूर काळजी घेतात. झाडं वगैरे लावलेत मला, पाणी वगैरे सोडायला भरपूर येतात, पाणी वगैरे काढून देण्यासाठी. पण थोडं आणखी नाही या ठिकाणी प्रसिद्ध नाही, असं हे मंदिर असं प्रसिद्ध भेटलं नाही याला. आणि चला, इथं गणपतीचं मंदिर, वरती महादेवाचं मंदिर, पलीकडे परत एक मंदिर, तिकडं आपलं गोरक्षनाथ बाप्पा, गोरक्षनाथ गड. तर मित्रांनो, काय म्हणाल मी, व्हिडिओ शेअर करा. प्रसिद्ध आपली जागा झालीच पाहिजे आणि एक नवीन ओळख झाली पाहिजे या मंदिराला. आणि मी तुम्हाला पाऊसात परत आला, पाऊस वगैरे झाला ना, थोडा तरी पाऊस झाला ना, मस्त पावसात येऊन दाखवणार कसं आहे मंदिर, कसं नाही. एक माझा मित्र आहे, त्याला पण आणणार, त्याला पण दाखवणार. आणि इथं तुम्ही इथं येऊन बसू शकता ना, बाकड वगैरे मस्त आहे, गप्पा बिप्पा या, बसा गप्पा बिप्पा मारा. कारण मी तरी दमलो आहे, मी बसायला बसतो आणि थोडंफार आता परत जातो. पण आणि तुम्ही जसं येताना पण इथं नाही का भरपूर असे म्हणजे काय जंगलातच मंदिर आहे, थोडं जंगलातच आहे. त्यामुळं याचा जरा काळजी वगैरे घ्या आणि आपल्या जबाबदारी या. कारण थोडं असं जंगलात म्हणजे बाकीचं काही विषय व्हायचं कारण नाही इथं. पण दुसरं कारण म्हणजे कोणतं, की हेच इथं काय म्हणतात, साप पाणी इथं आहे का, याला पाणीच नाही यार. पण एखादं पाण्याच पाईपलाईन वगैरे गेलेली, म्हणजे इथं पाणी आहे पण आज एखादं संपलं असं टाकीत पाणी पिणं नाही. बल्ब वगैरे इथं आहे, म्हणजे लाईटीचं सोय आहे. पिऊ आपण परत एकदा येऊ. व्हिडिओ आवडला तर शेअर वगैरे करा थोडं. आणि इथं संपन्न व्हिडिओ, पुढं जाताना काही चांगलं दिसलं तर आणखीन दाखवतो. आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. चला मग भेटू का, ठेवतो. हे बघा ना, निसर्ग काय म्हणते त्याला, निसर्गच म्हणतात ना. आहे का लांब बरं कोणीच नाही, इतकं भारी मस्त आहे. आणि रोड आहे बरं का, या मंदिरात येण्याचा हे रोड